बा अरे बा अगं तू कवा आलीस? ते राहू दे, अगोदर तू मला सांग, तू कसला एवढा विचार करतो आहेस? अगं महाराजा जो आलं नाही त्याचाच विचार करत होतो बघ. देवासनी सांगाय गेले हाय ती अजून आलं नाहीत. तर काय झालं असेल? देव काय म्हणलं असत्याल? म्हाळसाताईसनी काय बाय कळालं तर नसेल. बा अरे होय की, केवढा विचार करतो आहेस? अरे म्या बी एवढा विचार केला नाही, पर तू तर पार. अगं मनामध्ये तोच विचार येतो या. काय करावं, मन काय शांत नाही बघ. बार तूच मला म्हणतोस ना का धीर धर म्हणून. मग अरे महाराज येत्याल सांगावं घेऊन, आणि मग देवांचा सांगावा आला आणि मग आम्ही जाणार. लय दूर हाय का ग तो आश्रम? कुणाच ठावर का नाही, असंच विचारलं. अरे लय मोठं ऋषी हाय म्हणत ये. चांगलं हाय, चांगलं हाय. ये बानू, बोल की. म्या असा विचार करतो या, तू तर गेलीस ना, का म्या बी जातो बघ चंदनपुरीला. आता हे काय नवीन खूळ काढलंयस? अगं तसं नाही, आता तू कावा येणार ठाव नाही, आणि म्या बी हात किती दिस थांबायचं ग. का हाता कुणी राहू नका असं म्हणताय वय? हाता राहावं ना. अगं हात न राहाया काय झालं? माया बानूचा संसार बघतोया की म्या. हात किती दिस थांबायचं ग. आख्यान होत म्हणून आलो होतो ना. बार म्या म्हणते म्हणून तरी राहा की. अगं पण लोक काय म्हणत्याल? पोरीच्या घरी राहणं बरं दिसतं होय? बा म्या तुला आत्ताच सांगते, मला ह्यो विषय पुण्यांदा नग आहे, आणि म्या तुला कुठं बी जाऊ द्यायची नाही. बास बानू, ये बानू. आता कुठे जाणार आहात? अनेक कार्य आहेत, विचार करतो आहे प्रथम कोणतं करावं. तुम्ही तर स्वतःला कामात अगदी वाहून घेतलं आहे, इतकं की आपण काय बोललो होतो हे देखील तुमच्या लक्षात नाही. कशाविषयी बोलता आहात देवी? हो, तुम्ही आणि मी ज्या कार्यासाठी इथे आलो होतो ते सगळं आता पार पडलं आहे, तरीही तुम्ही इथून निघण्याचं नावही घेत नाही. झालं म्हणजे विषय काढला तरी बोलायचंच नाही, असं आहे का? देवी, तुम्ही पृथ्वी लोकात आल्यावर इथल्या स्त्रियांसारख्या वागता आहात. तुम्ही याआधी अशा नव्हतात. तुम्ही विषय बदलता आहात. देवी, आता श्री म्हाळसा देवींनी जे मौन स्वीकारलं आहे त्याचा अर्थ मला देखील कळत नाही. त्यांनी त्यांची आभूषणं काढून ठेवली आहेत, त्याचा अर्थ मला देखील कळला नाही. परंतु त्याचा आणि आपण जाण्याचा काय संबंध? संबंध आहे देवी. हे सगळं का घडतंय ह्याचं कारण कळायला नको का? जर लक्ष नाही दिलं तर काय होईल सांगता येत नाही. परंतु ह्याचा अर्थ हे सारं कधी संपणारच नाही का? असं कसं होईल देवी? मी देखील क्षीरसागरात जायला उत्सुक आहे, परंतु श्री म्हाळसा देवींच्या वर्तनाचा अर्थ कळायला हवा. माधवा, या देवा.
मी आपल्यालाच भेटायला येणार होतो. श्री म्हाळसा देवींशी काही बोलणं झालं का? होय, मी म्हाळसे बरोबर बोलण्याचा प्रयत्न करतोच आहे, पण ती काही आपलं मौन सोडत नाही. हे सगळं का घडतंय देवा? हे गंभीर आहे आणि ज्या अर्थी त्यांनी मौन धारण केलं आहे त्या अर्थी निश्चितच काहीतरी घडणार आहे. माधवा, मी म्हाळसेला सांगितलं की मी बानू बरोबर काही दिवस वनात जाणार आहे, पण त्यावरती काहीच बोलली नाही. मला वाटलं ती माझ्यावर रागवेल, पण तसं काहीच घडलं नाही. परंतु देवा, तुम्ही बानू सोबत का जाणार आहात? लक्ष्मी देवी, मी बानू बरोबर तिच्या वाड्यावर होतो आणि मी गडावर यावं यासाठी जे प्रयत्न झाले त्यामध्ये एक प्रकारचा ताण होता. तसं म्हटलं तर खऱ्या अर्थाने मी बानू बरोबर नव्हतोच. तिची एक सामान्य इच्छा होती की माझ्या बरोबर कुठेतरी बाहेर जावं आणि मी तिला हो म्हणालो. मी तिला सांगितलं की यज्ञ झाल्यानंतर आपण कुठेतरी जाऊ. लक्ष्मी देवी, मी जो शब्द दिला आहे तो आता मी मागे घेणे योग्य नव्हे. देवांचंही योग्यच आहे, म्हणजे यावर विचार केला जाऊ शकतो. नाही प्रधानजी, मी बानू बरोबर वनात निघणार आहे आणि इथलं दायित्व मी तुमच्यावर सोपवून जाणार आहे. हो, मी आहेच देवा. म्हणजे देवा, मी आजच यांना विष्णू लोकात जाण्यासंदर्भात विचारत होते. पण लक्ष्मी देवी, तुम्ही दोघे जर इथे नसलात तर मात्र सर्व काही अवघड होऊन जाईल. मी आहे देवा, आणि लक्ष्मी देवी देखील थांबतील. चिंता नसावी. मग मी निश्चिंत असेन. जाण्याआधी म्हाळसा माझ्याशी बोलली तर उत्तम आहे. मी समजावेन तिला. परंतु त्यांनी समजून घ्यावं असं ह्यात काहीही नाही. मला असं वाटतं की म्हाळसेला स्मरण झालं आहे गतजन्मातल्या काही गोष्टींचं. त्याशिवाय ती असं नाही वागणार. मी जेव्हा तिला सांगितलं की मी बानू बरोबर वनात जाणार आहे त्याचा देखील तिला राग नाही आला. माधवा, तुम्ही जसं सांगितलं तसंच मी तिला विचारून पाहिलं. म्हणजे तुम्ही देखील यात सहभागी आहात? मी देवांना केवळ सुचवलं होतं. देवा, माझा ह्यात सहभाग आहे का? नाही, ह्यात प्रधानजींचा काहीच सहभाग नाही. असो, जाण्याआधी मी म्हाळसेला भेटतो. पाहतो ती मौन सोडते का. देवा, तुम्ही कधी प्रस्थान करणार आहात? येत्या 2 दिवसात प्रस्थान करावं असं आहे. माते, तू त्यांना जाण्याची अनुमती देऊ नकोस. मग ते इथेच थांबतील.